नमस्कार. कथा खूप जुनी आहे पण खूप महत्वाची आहे. काही मुलं नदीच्या किनाऱ्याला खेळत होती. त्यातला एक मुलगा चेंडू पडल्यामुळे तो नदीच्या किनाऱ्याला गेला आणि त्याचा पाय घसरला आणि तो नदीत पडला. इतर त्याच्या सवंगड्यांना पोहायला फारसं येत नव्हतं, त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी त्यांनी टाहो फोडला. हा सगळा कालवा ऐकल्यानंतर शेजाराहून एक माणूस चालला होता आणि तो माणूस त्या ठिकाणी आला आणि त्याने विचारलं की तुम्ही का ओरडताय. त्यावेळेला त्या मुलांनी सांगितलं की आमचा एक सवंगडी या ठिकाणी नदीमध्ये पडलाय आणि तो बुडतो आहे. तेवढ्यात त्याला त्याचा बुडतानाचा हात दिसला आणि वाचवा वाचवा असा आवाज ऐकू आला. तो व्यक्ती पटकन नदीमध्ये त्याने उडी टाकली. तो तिथे त्याच्या जवळ गेला आणि त्याला अतिशय सुरक्षितपणे नदीच्या किनाऱ्याला आणलं आणि मग त्याला बाजूला झोपून त्याला त्याच्यातलं जे काही पाणी होतं नाकात गेलेलं तोंडात गेलेलं ते पाणी काढलं. तो मुलगा शुद्धीवर आला तेव्हा त्यांनी विचारलं की मला वाचवलं कुणी. त्यावेळेला सगळ्या त्याच्या सवंगड्यांनी वाचवणाऱ्या माणसाकडे बोट केलं. जो वाचला होता तो वाचलेला पोरगा त्या माणसाला म्हणाला की काका तुमचे मनापासून आभार आणि मी तुम्हाला खरंच विसरणार नाही. आणि मी असं तुम्हाला सांगेन की मी इतके आता आभार मानू तुमचे, पण मी तुम्हाला असं सांगेन की तुमचे आभार मानू मी कसे, कारण काही केलं तरी मला तुमचे आभार मानता येणार नाही, त्यातून मला उतराई होता येणार नाही. तरी सुद्धा तुम्ही काहीही सांगा, मी काही करायला तयार आहे. त्यावेळेला तो माणूस त्या मुलाला इतकंच म्हणाला की मला काही तू देऊ नकोस, माझे आभार सुद्धा मानू नकोस, फक्त एकच गोष्ट कर की तुझं आयुष्य हे वाचवण्याच्या लायकीचं होतं हे पुढे जाऊन तू सिद्ध कर, बस मला त्याच्यापेक्षा काही नको. सोबत असणारी माणसं जी आहेत ना, ती सोबत असणारी माणसं लक्षात ठेवा आणि त्या सोबत असणाऱ्या माणसाने तुम्हाला साथ दिली आहे, त्या सोबत असणाऱ्या माणसाने तुम्हाला हात दिलाय, तर इतकंच सिद्ध करा की या साऱ्यांनी मला साथ दिली आणि माझं आयुष्य सुद्धा तेवढंच मी सार्थ करेन आणि त्यांनी दिलेली साथ सुद्धा किती महत्वाची होती, त्यांनी दिलेली साथ सुद्धा ती किती उपयुक्त होती ही सुद्धा मी पुढे जाऊन सिद्ध करेन. एवढं जरी तुम्ही केलं तरी सुद्धा तुमचं आयुष्य सार्थकी झाल्याचा अनुभव तुम्हाला स्वतःला येईल.